म्हणजे मुंबई 3 मध्ये मी फ्लॉट घेतो, ऍग्रिकल्चर लँड घेतो, तर किती वर्षात किती मला बेनिफिट होऊ शकतो? तुमच्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचं वेल्थ म्हणून तुम्ही त्याकडे बघू शकता. नाही तर मग इन्व्हेस्टमेंट नॉर्मल तर आपण फ्लॅट्समध्ये करतोच. आता इथं वेल्थ क्रिएशन मध्ये तुम्ही काय विचार करू शकता सर? आज बघा, तुमच्याकडे 20, 25, 30 लाख, 50 लाख म्हणजे 10 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतची तुमची कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंट बनवायची आणि ते पैसे तुम्हाला पॉकेटमधून टाकायचे. कारण रॉ लँडमध्ये किंवा शेत जमिनीमध्ये जमीन परचेस करताना तुम्हाला लोन नाही मिळत. ते तुम्हाला 100% बाईंग करण्यासाठी तुम्हाला पैसे तुम्ही लोन काय करू शकता? तुमच्या बिझनेसवरती करू शकता, तुमच्या जॉबवरती PL करू शकता, बिझनेस लोन करू शकता किंवा अदर लोन करून तुम्ही घेऊ शकता. खूप साऱ्या लोकांना मी सजेशन करतो सर की लोन करून तुम्ही लायबिलिटी बाय करण्यापेक्षा लोन करून तुम्ही असेट बाय करा. म्हणजे माझ्या मते तर कन्स्ट्रक्ट प्रॉपर्टी बाय करणं म्हणजे आजच्या डेटला लायबिलिटी सर. त्याचं जर आपण परिभाषा सांगायची म्हटली तर 1 कोटीचं घर आहे, मी 20 लाख रुपये डाऊन पेमेंट टाकतो, 5 लाख रुपये मी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरतोय, 2-3 लाख रुपये आपले छोटे मोठे एक्सपेन्सेस होतोय, म्हणजे 1 कोटीचं घर घ्यायसाठी 80 लाख रुपये लोन करतोय, 30 लाख रुपये खिशातून टाकतोय, ते 1 कोटी 10 लाखावरती घर जातोय. त्या 1 कोटी 10 लाखाच्या घराला मला रेंट मिळतोय 20,000 रुपये आणि मला EMI येतोय 80,000 रुपये. असेट कशाला म्हणतात की जिथे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर मला तिथून रिटर्न्स यायला चालू होतात. त्या असेटमध्ये तुम्ही फक्त पैसे टाकतायच, ती असेट कशी? पण जर तुम्ही जमिनीमध्ये एकदा पैसे टाका सर, तुम्हाला तिथून पुढे त्याचे रिटर्न्स यायला चालू होतात. आणि जमीन आपल्या भारतामध्ये तर खास करून हिंदू संस्कृतीमध्ये आणि भारतामध्ये जमिनीला आई मानलं जातं. बरोबर. आणि आई ही नेहमी देते. मग ही त्या कॉन्सेप्टला जर आपण मॅच केलं तर हा तशा पद्धतीचा विचार आहे की जमीनमध्ये तुम्ही एकदा पैसे टाका, तुम्ही जेवढ्या वेळ होल्ड कराल तेवढी तुम्हाला ते रिटर्न्स द्यायला चालू करेल आणि जमीन जेवढी जुनी होईल तेवढी त्याची व्हॅल्यू क्रिएट होते आणि डिमांड क्रिएट होते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.